नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे। मित्रांनो, राज्यात 28 फेब्रुवारी 2023च्या GR नुसार 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले जे शेतकरी अनुदानासाठी आपले अर्ज करून या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR हा 7 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। मित्रांनो, राज्यातील संभाजीनगर विभागातील, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य दिलं जात होतं, परंतु अन्नधान्यांच्या तुटवड्यामुळे या केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे। याच्याच अंतर्गत सुरुवातीला प्रतिमाह 150 रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये 20 जून 2024च्या GR नुसार या रकमेत बदल करून या लाभार्थ्यांना जून महिन्यापासून आता 170 रुपये प्रति लाभार्थी अशी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। परंतु 8 ते 9 महिने झाले तरी सुद्धा या लाभार्थ्यांना अद्याप देखील अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं। आणि याच अनुदानाचं वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचं वितरण करण्यासाठी आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन लेखाशीर्ष उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। आणि याच लेखाशीर्षाच्या अंतर्गत निधीचं वितरण करून आता या पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता लवकरच ही रक्कम या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित केली जाईल आणि जे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये याप्रमाणे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती। या GR ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।